करू नका, रिलॅक्स रिलॅक्स. हा डिलर इकडे दुखतं पण, इकडे दाबलं तर दुखतं पण, इकडे दाबलं तर दुखतं. दुखणं नाही. दुखलं का? तिकडे बघा, यांच्या मानेमध्ये तुमचा आणि यांचा सेम प्रॉब्लेम. म्हणजे मानेमध्ये C4-5-6 मध्ये घ्या, कमरामध्ये आहे L4-5 मध्ये घ्या. तिथे पण यांचं वरती खाली सरकली, डिक सरकल्यामुळे कार्टिलेज म्हणजे गादी बाहेर आल्यामुळे हीच नस डोक्याला, छातीला, पाठीला, शोल्डरला ह्या प्रकारे म्हणून मानेपासून यांचं डावा दुखतो, जड पडतो, रग लागते नाही घ्या. या डाव्यापेक्षा झोपत असत असतं. झोपल्यावर का हात जड पडतो पण बरं वाटतं, किंवा बधीर पडतो, कळ लागते. ह्या हाताने जड काम केलं, हेवी काम केलं, डोक्यावरती वजन उचललं, हात सुचतो, बधीर पडतो किंवा कळ लागतो किंवा ताकद कमी वाटते. ह्या हातात ताकद कमी याच्यापेक्षा. आता ह्याला म्हणतात सर्वायकल स्पॉन्डिलायटिस. म्हणजे याच्यावर पण तुम्ही किती पण गोळ्या औषधं घेतल्या उपयोग नाही. जोपर्यंत घेतलं तोपर्यंत बरं वाटतं, पावर संपला काही दिवसांनी तर त्याला तरी त्रास होतो. याच्यावरती परमनंटली आजार बरा होण्यासाठी मेडिसिन तयार झाली तर नाही. हा झाला पहिला पॉईंट. दुसरा इथं L4-5-S1 मध्ये घ्या. L4-5 मध्ये जास्त प्रमाणात होतं. तसंच इथलं गादी सरकली, ही नजर गेली, इथून ब्लड सर्क्युलेशन खुबा, मांडी, गुडघा, पोटी टाचेलं होतं. म्हणून कमरापासून तुमचा डावा पाय दुखतो, जड पडतो, रग लागते, कळ लागते, बरीर पडतो की नाही. त्यालाच म्हणतात सायटिका प्रॉब्लेम. याच्यावर पण तुम्ही किती गोळ्या खाल्ल्या तो उपयोग नाही. आता हा प्रॉब्लेम कमराचा प्रॉब्लेम होतो. वाकून वजन उचलणं, वाकून जास्त काम करणं, कमराला झटका देणं, बिना बेल्टचं काम करणं, प्रवास करणं, याच्याने जास्त प्रमाण वाढतं. याला पालतू झोपणं चालणार नाही, जाड गादीवर झोपणं चालणार नाही, बिना बेल्टचा प्रवास करणं चालणार नाही. याला आता हे जसं BP डायबिटीज आजार आयुष्यभराचा लागतो, तसा हा आजार आयुष्यभराचा लागतो. म्हणजे तुम्ही याच्या पुढे 20 किलोच्या पुढे वाकून वजन उचललं, याला हा त्रास परत होणार. जे उचलायचं आहे तर कमराचा LS बेल्ट लावायचा, मगच काम करायचा, त्रास होतो. हा झाला मानेचे नियम. कमराचे नियम. मानेला नियम वेगळे करत, मान मोडणं, डोक्या वजन घेणं, या कुशीवर झोपणं बंद, हाताला झटका देणं किंवा खांदे वजन घेणं बंद. आता याला म्हणतात सर्वायकल स्पॉन्डिलायटिस. तुझे ते बंद कर. याला म्हणतात सर्वायकल स्पॉन्डिलायटिस आणि याला म्हणतात सायटिका प्रॉब्लेम. आता जेव्हा दोन्ही प्रॉब्लेम डिक्स, दोन्ही प्रॉब्लेमची डिक्स सेट होते, दोन्ही ठिकाणी डिक्स खाली आली, कार्ट्रिज बाहेर आलं. जेव्हा डिक्स पोझिशनला जाईल, कार्ट्रिज लेवलला येईल, तेव्हा एक वेळ. आता सगळ्यात महत्त्वाचं, तुमची जी डिक्स वरून खाली सरकते. जगात अशी कोणती गोळी खाल्ली डिक्स खाली आलेली वरती जाईल, तयार झाली का गोळीने वर होईल का नाही होऊ शकत. त्याला मॅन्युअली ट्रीटमेंट लागेल. जेव्हा डिक्स पोझिशनला जाईल, कार्ट्रिज लेवलला आली की चालू होतं. पण 1-2 दिवसात शक्य नाही, 10 दिवसाची प्रोसेस असते. कारण जसे एखादी जादूची कांडी नाही, बऱ्याच ठिकाणी एका दिवसात ट्रीटमेंट केली जाते, पण सांगितलं होतं जाता फरक पडेल, पण ती पेन किलर स्टोराईड देऊन मला फसवले जातं. जसं एखादं लोखंड आहे, त्याला आकार द्यायचा, आपण काय करतो, त्याला गरम करतो, तापवतो आणि त्याला 5-10 टोले देतो, काय येतो आकार, आपल्याला ती वस्तू तयार होते. तसं स्पायनल कॉर्ड किंवा त्यांची मणके पूर्वस्थितीतून चुकीच्या ठिकाणी गेले, ते परत पूर्वस्थितीत गेले की तुम्ही ओके. जसं की एखादी 4 व्हीलर आहे, त्याची एखाद्या खड्ड्यात जाऊन गाडी आदळली तर अलाइनमेंट बिघडतं. अलाइनमेंट बिघडल्यानंतर लगेच चाक नाही घसत, त्याला 5,000-10,000 किलोमीटर रन व्हावं लागतं, मग चाक घसतं. जसं मणका आहे, तुमचा मणका सरकला की लगेच झीज होत नाही, गाडी सरकत नाही, त्याला 5-10 वर्ष लागतात घसायला, सरकायला, नंतर ते जास्त त्रास होतो. असं पण ह्या गोष्टी तुम्हाला लगेच समजत नाही. लूज लूज लूज. जर मी सांगितलेले नियम तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवले, तुम्हाला आयुष्यभर माझ्याकडे काय कोणत्याही डॉक्टरकडे जायची गरज नाही. आवाज आला? बॉडी लूज, रिलॅक्स, लूज, रिलॅक्स. खाली हात घ्या, तो पण हात खाली घ्या. बॉडी लूज, रिलॅक्स. इकडं म्हणतो तुम्ही माझ्याकडे आले म्हणजे तुमचा MRI झाला, खुशी होतं. ही जे नाडी परीक्षण असतं हे फार जुनं नॉलेज आहे.
आत्ताच्या ऑर्थोपेडिक कोणत्याही डॉक्टरकडे गेले मला हात लावून सांगणार नाही तुमची नस कोणती ब्लॉक झाली, कोणत्या ठिकाणी काय पडला तुम्ही नस ब्लॉक झाली, सांगितलं आजपर्यंत. एवढं तुम्हाला खर्च सांगतील, हा MRI करून आला 5,000 रुपये खर्च करा आणि या उद्या परत, खरं आहे ना? खुशीच होती नाही का? 2,000 2,000 तुम्हाला मेडिसिन लिहून देतील, पेनकिलर स्टोराईड खाऊन जा, खरं आहे ना? खरं अशी नाही MRI गेली तुम्हाला अनुभव आला असतो. वडीलच घाबरून पायकडे बस पाय पकड खाली सर्व सर का इकडे सर बस वरती मान खाली मान घालू नका तुला डोकं इकडे पाय